तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंबाईन मेन्स 2023 प्रश्नपत्रिका याचा तिसरा आणि शेवटचा भाग घेऊन आलेलो आहोत. तर या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण याच्या अगोदर 2 भाग अभ्यासले आहे. तर त्या दोन्ही भागामध्ये वेगवेगळे प्रश्न आपण पाहिलेले आहे. हा तिसऱ्या भागामध्ये एकूण आपण 5 प्रश्न घेऊन आलेलो आहोत. 5ही प्रश्न वेगवेगळ्या टॉपिकवर आहेत आणि खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओला बघा आणि तुम्हाला व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायचा आहे, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी तयार करत राहील. म्हणून आता जास्त न बोलता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलेलं आहे. 21 नंबरचं उदाहरण आहे. प्रॉब्लेम नंबर 21. याच्यामध्ये काय दिलेलं आहे? 3च्या घातांक 4 भागिले 3च्या घातांक x. तर आपल्याकडे एक सूत्र आहे. आपल्याकडे कोणतं सूत्र आहे? a च्या घातांक m भागिले a च्या घातांक n असेल तर आपण काय करतो? a च्या घातांक m मायनस n करतो. तर याप्रमाणे 3च्या घातांक 4 भागिले 3च्या घातांक x असेल तर 3च्या घातांक 4 मायनस x होईल. आणि इकडे काय आहे मग? 59,049. तर बघा, आता इथे बघा, हा मायनस x आलेला इथं आहे ना. तर x ची किंमत जर आपण प्लस घेतली तर काय होईल? 4 वजा 6 म्हणजे मायनस मध्ये उत्तर येईल. इथे जो आपला हे आहे याच्यामध्ये पॉवर आहे, घातांक आहे, त्याचं उत्तर आपल्याला कसं पाहिजे? धन पाहिजे. इथे जर आपण धन संख्या घेतली तर उत्तर काय येते? ऋण येते. आणि इथे जर ऋण संख्या घेतली तर उत्तर काय येईल? धन येईल. त्याच्यामुळे ह्या 2 ऑप्शनचा आपण विचार करूया. ठीक आहे. तर 3च्या घातांक 4 मायनस 6 घेतलं तर 3च्या घातांक 10 होते, बरोबर आहे. आणि 3च्या घातांक 4 मायनस 9 घेतलं तर काय होईल? 3च्या घातांक 13 होईल. तर आता याला आपण काय करू? बाय फॉरगेट करू. तर याला असं करता येईल, 3च्या घातांक 3, 3च्या घातांक 3, 3च्या घातांक 3 या सगळ्यांचा काय होईल? गुणाकार आणि 3च्या घातांक 1. आणि याचं कसं करता येईल इकडल्याचं? 3च्या घातांक 3 गुणिला 3च्या घातांक 3 गुणिला 3च्या घातांक 3 गुणिला 3च्या घातांक 3 गुणिला 3. तर आता 3च्या घातांक 3 म्हणजे 27 होतं. तर याचं युनिट डिजिट घ्यायचं 7. तर याचं युनिट डिजिट 7, याचं युनिट डिजिट 7, याचं युनिट डिजिट 3. इथे पण 7, 7, 7, 7 आणि याचं युनिट डिजिट 3. तर इथे 7चा घन काय होतो? 343. तर याचं काय होईल? युनिट डिजिट 3 होईल. नाही, याचं युनिट डिजिट 3 आलं. इथे 7 7 49 9 आणि इथे 7 7 49 9 आणि हा 3. ठीक आहे. तर 9 9 81 आणि 81चे युनिट डिजिट 1 आणि हा गुणिला 3 म्हणजे इथे युनिट डिजिट किती आलं? याचं 3. तर हे उत्तर येत नाही, कारण याचं युनिट डिजिट किती आहे? 9. तर 3 गुणिला 3 याचं युनिट डिजिट किती आलं मग? याचं युनिट डिजिट आलेलं आहे 9. तर 3च्या घातांक 10 केल्याने काय होते? आपलं उत्तर बरोबर येते. म्हणून इथे -6 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हे एक आन्सर आपण काढलेला आहे. आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया. ठीक आहे. हां. तर दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? 60 विद्यार्थी गणिताचे परीक्षा देतात. 60 विद्यार्थी. किती विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात? 60 विद्यार्थी. किती विद्यार्थी देतात? 60 विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात. 36 विद्यार्थी देतात जीवशास्त्राची आणि 24 विद्यार्थी देतात इतिहासाची परीक्षा. तर हे आहे 60 आणि हे किती आहे? 36 आणि हे किती आहे? 24. तर हे काय आहे? मॅथ्स आहे. एम लिहू आपण याच्यासाठी. हे आहे बायोलॉजी, जीवशास्त्र आणि हे आहे हिस्ट्री. ठीक आहे. एच, हिस्ट्री फॉर एच. ठीक आहे. तर 60, 36 आणि 24 यांचा आपल्याला काय काढायचं आहे? काय काढायचं आहे तिघांचा? या तिघांचा आपल्याला काढायचं आहे मसावी. काय काढायचं आहे? इथे मसावी काढायचा आहे तिघांचा. तर तिघांचा मसावी किती निघेल? किती निघेल? आता महत्तम साधारण विभाजक किती असतो? 12 जर घेतला आपण, इथे जर 12 घेतले आपण, तर या 12नी सगळ्यांना भाग जाते का? 12 पंचे 60, 12 ती 36 आणि 12 दुने 24. तर इथे 12 पंचे 60, 12 तिरी 36 आणि 12 दुने 24. हा झाला मसावी घेतलेला आपण. आणि याला 5नी भाग जाते, याला 3नी आणि एक 3. मसावी का बरं घ्यायचा? लसावी का बरं घ्यायचा नाही? तर या ठिकाणी आपल्याला काय म्हटलं आहे? कमीत कमी किती खोल्या लागतील हा म्हटलेला आहे प्रश्नामध्ये. काय म्हटलेलं आहे ते लक्षात घ्या. कमीत कमी किती खोल्या लागतील, म्हणून आपण मसावी घ्यायचा.
ठीक आहे. जास्तीत जास्त विचारलं असतं तर आपण लसावी घेतला असता. ठीक आहे. तर कमीत कमी किती खोड्या लागतील ते विचारलंय. आता बघा हे किती झालं 5, 3 आणि 2. तर प्रत्येक काय म्हटलं प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान ठेवायची आहे. तर हे 12 म्हणजे प्रत्येक खोलीत 12 विद्यार्थी राहील. मॅथ्सचे एका खोलीत 12 विद्यार्थी म्हणजे 5 खोल्यांमध्ये 60 विद्यार्थी झाले. आता बायोलॉजीचे एका खोलीमध्ये 12 विद्यार्थी म्हणजे 3 खोल्यांमध्ये 36 विद्यार्थी आणि हिस्ट्रीचे 2 खोल्यांमध्ये 24 विद्यार्थी. अशा प्रकारे हे उत्तर आपल्याला काढता येते. म्हणजे हे किती खोल्या झाल्या? खोल्यांची संख्या किती आली आता? 5, 3, 2 म्हणजे 10. तर यावरून आपलं उत्तर 10 हे आलेलं आहे. अशा प्रकारे हे उत्तर आपल्याला काढायचं आहे. त्यानंतर बघा आपण नंतरचा प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम क्रमांक 23 या ठिकाणी दिलेला आहे. तर याच्यामध्ये 700 रुपये आहे आणि 100, 200 आणि 10 रुपयाच्या चलनी नोटा दिलेल्या आहे आपल्याला. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे 100 रुपये आणि 10 रुपये याचे काय दिलेले आहे आपल्याला 100 आणि 10 रुपये यांच्या नोटाचे एकाच 2 प्रमाण दिलेले आहे. तर हा पहिला ऑप्शन बघा याच्यामध्ये 3 दुने 6 आहे ना, एकाच 2 प्रमाण आहे 100 आणि याच्यामध्ये पण 4 आणि 8 आहे. याच्यामध्ये 5 आणि 10 आहे आणि 6 आणि 12 आहे. तर याच्यावरून काही आपल्याला हे सॉल्व करता येत नाही. जर तिच्याजवळ एकूण चलनी नोटा 20 आहेत. आता 20 आहेत तर यांची बेरीज 20 होते का बघा? 3 आणि 6 सगळ्यांची बेरीज 20 होते. तर याच्यावरूनही आपल्याला काही बोध होत नाही. तर बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे प्रत्येकी किती नोटा आहेत. तर हे चारही ऑप्शन यांनी दिलेल्या दोन्ही कंडिशन काय करतात सॅटिस्फाय करतात. परंतु आपल्याला 700 रुपये पाहिजे. तर 700 रुपयामध्ये काय करावं लागेल 100च्या जर 3 नोटा घेतल्या 300 रुपये आणि 20च्या 11 घेतल्या तर 220 रुपये आणि 10च्या 6 घेतल्या तर 60 रुपये. म्हणजे हे कसं कुठेतरी फुटकर पडतं. इथं पण तसंच होईल. 100च्या जर 4 नोटा घेतल्या 400 रुपये आणि 20च्या 160 रुपये आणि हे 80 रुपये. तर 160 आणि 80 240 आणि 400 हे पण फुटकर पडतं. परंतु इथे बघा ऑप्शन क्रमांक 3 मध्ये गेलो आपण. 3 मध्ये जर विचार केला ऑप्शन क्रमांक 3चा जर आपण विचार केला तर काय होईल 100च्या 5 नोटा त्याच्यानंतर 5 नोटा आहे 20च्या आणि 10 नोटा आहे 10च्या. 10 नोटा 10च्या म्हणजे काय होईल 100. 5 नोटा 20च्या म्हणजे 100 आणि 5 नोटा 100च्या म्हणजे 500. अशा प्रकारे हे 700 रुपये फक्त या ऑप्शननी होते. 3 ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्याला हे उदाहरण काही सोडवायची गरज नाही. फक्त ऑप्शनवरून आपण सेकंदात उत्तर काढू शकतो. म्हणून एवढं काही करत बसायचं नाही. ठीक आहे. अशा प्रकारे हे उदाहरण तिसरं उदाहरण आपण सोडवलेलं आहे. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. तर चौथा प्रश्न काय दिलेला आहे अमित 5 पाने एक दिवसात लिहितो. एक दिवसात किती पाने लिहितो तो 5 पानं लिहितो. एक दिवसात 5 पानं लिहितो. संध्या 2 पाने काय करते एक दिवसात पुसून काढते. जर अमित आणि संध्या एक दिवस आड काम करतात म्हणजे यानं जर पहिल्या दिवशी काम केलं तर ही संध्या काय करेल 2 पानं मिटवत दुसऱ्या दिवशी काम करेल. ठीक आहे. तर याने जर 19 दिवस काम केलं समजा याने 19 दिवस काम केलं आणि याने 19 दिवस काम केलं तर दोन्ही मिळून किती 38 दिवस काम करतील आणि याचं काम किती होईल 95 आणि याचं काम किती होईल 38. ठीक आहे. तर 95 मधून 38 मायनस केले तर 57 येईल आहे ना. हे 57 काम किती 38 दिवसात होईल आहे ना. 57 पेजचं काम 38 दिवसात होईल. मग 39व्या दिवशी काय होईल 39व्या दिवशी हा अमित येईल. बरोबर आहे. पहिला दिवस याचा तर 39वा दिवस पण याचाच राहील. हा पहिल्या दिवशी सुरुवात करतो ना कामाला तर 39वा दिवस पण याचाच राहील. ठीक आहे. तर 39व्या दिवशी हा काय करेल हा 6 पॉईंट पर्यंत काम करेल. म्हणजे यानं जर 3 युनिट काम करायचं आहे तर 3 युनिट काम करायसाठी याला 3 युनिट काम करायसाठी 0.6 ने गुणावं लागेल 5ला आहे ना. हा 5 युनिट काम करतो एका दिवसात तर 3 युनिट काम करायसाठी त्याला 0.6 ने गुणावं लागेल. म्हणजे हा काय करेल 39व्या दिवशी 0.6 एवढं काम करेल. म्हणजे 38 दिवस पूर्ण आणि 0.6 एवढं काम होईल. ठीक आहे. 0.6 म्हणजे 38.6 एवढं काम एवढे दिवस लागेल ते काम करायला. ठीक आहे. तर बघा आता शेवटच्या उदाहरणाकडे आपण वळूया. खाली एक चित्रालेख आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये 6 महिन्यात शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या दर्शवलेली आहे. ठीक आहे. तर कोणत्या महिन्यात मुलांची संख्या आधीच्या महिन्यापेक्षा सगळ्यात जास्त टक्क्यांनी वाढते. टक्के विचारलेले आहे. ठीक आहे. इथे काय विचारलं आहे की सगळ्यात जास्त टक्क्यांनी म्हटलेलं आहे. बरोबर आहे. तर इथं बघा जानेवारीमध्ये काय होते
इथे एक हे हे एक मूल म्हणजे एक जे चित्र दाखवलेलं आहे ते म्हणजे 100 मुलं आहे. तर जानेवारीत किती मुलं होते? 500. फेब्रुवारीमध्ये किती मुलं होते? 200. म्हणजे फेब्रुवारीत कमी झाले, म्हणजे नंतरच्या महिन्यात कमी झाले, तर हे होणार नाही. आता फेब्रुवारी आणि मार्चमध्ये किती झाले? 400. ठीक आहे, मार्चमध्ये झाले 400, फेब्रुवारीत होते 200 आणि नंतर एप्रिलमध्ये झाले किती? 700. ठीक आहे, आणि नंतर 1 2 3 4 5 6 नंतर कमी झाले आणि इथे 600 वरून मग काय झालं? 800 झाले. ठीक आहे, तर नंतरच्या महिन्यात आधीच्या महिन्यापेक्षा नंतरच्या महिन्यात कितीने वाढले ते विचारलं, तर हा होणार नाही. इथं पण हे कमी झाले, हाही होणार नाही. ठीक आहे, तर याच्यामध्ये हा एक होऊ शकतो, हा एक होऊ शकतो आणि हा एक होऊ शकतो. ठीक आहे, तर इथे कितीने वाढले? 200ने. 200 आधी होते आणि 200ने वाढले, म्हणजे 100% वाढ आहे इथे. इथे वाढ किती झाली? 100%. इथे 400 होते, नंतरच्या महिन्यात 700 झाले, म्हणजे 300ने वाढले. आता 300ने वाढले कितीवर? 400 वर वाढले, म्हणजे किती झाले? हे 75% वाढ झाली. किती वाढ झाली? 75% वाढ झाली. आणि इथे 200ने वाढले, कितीवर वाढले? 600 वर वाढले, म्हणजे इथे किती टक्के वाढ झाली? 33% वाढ झाली. ठीक आहे, एक 0 0 कपतात, हे 1 येतो इथं आणि 3 येतो. आता 1 ला 3 ने भागितलं तर 33 येते, 33% येते. ठीक आहे, आणि इथे पण 2 2 शून्य कपतात, 3 ला 4 ने भागितलं तर 0.75 येते, टक्केवारीमध्ये 75%. आणि इथे 200 भागीला 200 येईल, बरोबर आहे? 200 आणि वाढ किती आहे? 200. 200 भागीला 200 म्हणजे किती आलं? 1. 1 म्हणजे 100%. तर अशा प्रकारे कोणत्या महिन्यात? मार्च महिन्यात हे काय झाली आहे? सर्वात जास्त वाढ झालेली आहे. अशा प्रकारे हे उदाहरण आपण 5 उदाहरणं सोडवलेले आहे.